गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज थोडंसं मला सकाळचं मॉर्निंग रुटीन शूट करायला उशीर झाला आहे. समर्थला 4-5 दिवस सुट्ट्या, त्यामुळं डायरेक्ट 9च वाजलेत आम्हाला आवरून किचनमध्ये यायला. आणि रात्री आहोने भरपूर असं गावाकडून सामान आणलं होतं, तुम्हाला दाखवतेच. तर ते माझं काहीच लावून झालेलं नाही. तर ते आता मला सगळं किराणा सामान आहे ते लावायचं आहे. भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. चिक्कू आहेत, काय पिकलेले आहेत, काय कच्चे आहेत. तर ते सगळे मला नको बाळा सांडतं व्यवस्थित पिकायला घालायचे. तर चला असंच ठेवले. रात्री खूप उशीर झालता आणि स्वयंपाक केला, जेवण केलं आणि झोपून गेलो. तर आता हे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे. ते उंदीर मामाचं चालू आहे. दुधू झालं, चिक्कू, बिस्किट, टोमॅटो खाऊन झाला है ना पिलू. दादा कधी उठणार आहे? बापडे डुशूम. आता मी डुशूम डुशूम आलेली बाबा, गाडी आली. गाडी. उंदीर मामाचं काम. आणि समर्थ आणखीन झोपलाय. हे कोण काढले खेळणी? पहिलं मला सांगी, कोण काढले एवढा पसारा? बाबू ना. कोणता? ही छोटा बाबू. बाबू लय जागाव झालाय. भुबून काढलंय. बाई 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 बुबून काढलं. तू नाही ना? नाही. बापले बापले लुसलं. मी अजून रागवलं नाही, मारलं नाही, आधीच रुसतो. मारू का तुला? हाणू का? काय आणू? उलटं आणू का झाडू? काय घेऊन येऊ? काय सकाळचं बाहेरलं वातावरण, छान असं वातावरण झालं बाहेर. कवळं कवळं ऊन पडले. काय रे बाळा? बाऊ काय केला? बाऊ भेली की आई? आई भेली की? सगळं अगोदर आता मी भाजीपाला अलग करून घेते सगळं. काय पिलू? दादा उठते का बघ की बाळा. दादा काय खाल्लं नाही. 9 वाजलेत. हो ग बिशी, तुला खायचंय? बिशी खायची बाळाला माझ्या? आवडती? तर जे मुलांना आवडतं तेच भाजीपाला मी जास्त आणायला सांगते. तर समर्थला भेंडी खूप आवडते आणि गुरुवारी बाजार असतो, त्यामुळे गुरुवारचा बाजार असतो मला पूर्ण. मिरच्या, टोमॅटो 8 दिवसासाठी जितकं लागेल तितकं. मी कांदे सांगितलेले होते तरी कांदे आलेत. कधी कधी येतं सगळं मनानं. पिलू दुकानातून आणलेला किराणा सामान होता, जे की भरण्यामध्ये भरून मला व्यवस्थित सगळं ठेवायचं होतं. रात्री खूपच उशीर झाला आणि परत जेवण पोरांसोबत इकडं टाइमपास. दूध तापवायचं होतं 5-6 लिटर. ते दूध तापवण्यामध्ये 2-3 भगण्यामध्ये मला तापवावं लागतं. त्यामुळं हे म्हणलं जाऊ द्या, ह्याला उद्याही ठेवलं तर चालतं. आणि मी तसंच ठेवलं. आणि आता सकाळी लागले बघा सगळं आवरायला. नाश्ता ते तसं झालेलं आहे आमचं, पण स्वयंपाक हे पूर्ण आणखीन कपडे भांडे सगळे बाकी आहेत. कारण घरभर पसारा आहे आणि पोरं गाडी खेळतात, क्रिकेट खेळणं,
मग ते सगळं खराब करतात, इकडून तिकडं काहीतरी फुडतील म्हणून अगोदर मी आवरायला घेतलं. तर माझे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी असं मी भरण्यामध्ये भरून सगळं कपाटाला व्यवस्थित लावून घेत आहे. तर ह्या मी मोठे मोठे 1 डझन बरण्या घेतलेला आहे. पहिलं मी दाखवलंच की मी काय काय खरेदी केली होती ते. आणि छोट्या भरण्यामध्ये जे गरम मसाले हे असं आहे, जिरे मोहरी छोटं साहित्य, ती इथं माझ्या जवळजवळ 18 भरण्या आहेत त्यामध्ये ठेवते. 6 गुलाबी कलरच्या, 6 ऑरेंज कलरच्या आणि 6 आपले अर्धा किलोच्या भरण्या आहेत त्यामध्ये ठेवते डाळी ते. तर किचनचं एका बाजूला कपाट झाले, दुसऱ्या बाजूला किचन झाले. ह्या साईडला किचन कपाट पाहिजे होतं पण ते नाही, त्या बाजूला आहे. त्यानंतर हे तेल, तर इथं जास्त तेलाचं प्रमाण मला जास्त लागतच नाही, तूप खातो त्यामुळे. तर आता हे जी माझी तेलाची बरणी आहे त्यामध्ये मी तेल काढून ठेवते. अहो प्रत्येक वेळेस येताना जे काय मला साहित्य मी टाकेन व्हॉट्सअपला किंवा लिस्ट करून टाकेल तर ते घेऊन येतात. कारण इथं समर्थला स्टॉपला सोडायचं, परत घ्यायचं, ट्युशनला सोडायचं, परत आणायचं आणि सोबत सम्राट. आणि माझ्याकडे स्कूटी ते काही नाही आणि चालत जायला चांगलं 1.5-2 किलोमीटर आहे. आणि आसपास दुकानं नाहीत, आहेत तसे छोटे छोटे, पण चांगलं साहित्य भेटत नाही. त्यामुळं ते मग एकतर येते डीमार्टमधून आणतात किंवा जास्त प्रमाणात तर ते गावाकडूनच आणतात. गावात पण आमच्या 1-2 चांगले दुकानं आहेत, फ्रेश साहित्य मिळतं सगळं, तर तिथूनच घेऊन येतात. त्यानंतर भरपूर सारं सोयाबीन, जे की मी प्रोटीन म्हणजे सुकी भाजी करून खाते, याच्यात भरपूर सारं प्रोटीन असतं म्हणून. लवकरच मी पूर्ण किचनची क्लिनिंगची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं आता सोयाबीन पण माझं भरून झालं आहे. तर डेली ब्लॉगमध्ये काय बदल करायचा असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर हे आहे शिंदी लोण म्हणजे सेंदव मीठ, जवळजवळ हे 100 रुपये किलो आहे. आणि आम्ही आता 1-1.5 वर्षापासून तेच खातो आहे, गावाकडं पण आणि मी पण, म्हणजे पूर्णच आमची फॅमिली. आणि चांगलं असतं ते हार्टसाठी, शरीरासाठी. साध्या मिठापेक्षा आपल्या महाग आहे पण चांगलं आहे. तर सकाळी सकाळी माझी पूर्ण किचनची आवर आता होत आलेली आहे. खिडकीमध्ये पण तुम्ही बघू शकता, बरणीमध्ये मी मनी प्लांट लावलेत गेले 7-8 महिन्यापासून. तर म्हणावे तशी त्याची काही वाढच होईना, तरी त्याला तिथं ऊन आहे. मी 4-5 दिवसामधून पाणी चेंज करते. तर त्यातही मी काही बदल करू शकते का? तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याची वाढ अशी म्हणावी तशी का होत नाही. थोडेसे पान पिवळसर पण पडल्यासारखे झालेत आणि मध्ये 1 महिना घर बंद होतं त्यामुळेही झालं असेल असं मला वाटते. पण मी पहिल्यांदाच लावले, मला त्याचा काही जास्त अनुभव नाही. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मनी प्लांट माझे तसे का होत आहेत, मी त्याच्यात काय बदल करू. तर त्यानंतर मी आता लागायचं आहे स्वयंपाकाला. तर पुढचा ब्लॉग मी कंटिन्यूच करणार आहे. तुम्ही बघू शकता, राहिलं होतं हळदीची भरणी मला सापडत नव्हती, कारण की मी ती भरणी सगळं आवर करताना मोठ्या डब्यामध्ये गेलेली चुकून रिकाम्या भरण्यासोबत. तर तिथली भरणी काढली, त्यातलं जुनं साहित्य सगळं काढलं, हळद ते, आणि नवीन हळद त्यामध्ये भरून व्यवस्थित मी आता कपाटात लावून ठेवेन.